आज दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव. टेबल टेनिस स्पर्धेत भाविना पटेलला रौप्य पदक, तर थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारनं पटकावलं कांस्य पदक. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस. 31 ऑगस्टला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. खासदार संजय राऊत यांची ट्विट करत माहिती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नाईट कर्फ्यूबाबत सरकार विचाराधीन. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं विधान. राज्यात लवकरच मराठी भाषा विद्यापीठ येत्या 10 दिवसात समिती स्थापन करणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा. राज्यात आज दिवसभरात आढळले 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर 4,455 जण कोरोनामुक्त. सबका साथ सबका विकास यासोबत सबका प्रयास या सूत्राच्या आधारे भारत क्रीडा क्षेत्रात नवीन उंची गाठू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून व्यक्त केला विश्वास. वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल. प्रकरणाचा अद्याप तपास सुरू. अनिल देशमुख क्लीन चिट प्रकरणी सीबीआयचं स्पष्टीकरण. देशभरात सलग चौथ्या दिवशी 40,000पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर 460 कोरोनाबाधितांचा मृत्यू. काबूल विमानतळावर पुढल्या 24 ते 36 तासात आणखी एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची माहिती. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन. साहित्य क्षेत्रात पसरली शोककळा.